RJ न्यूज 27 मराठी, सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे. मी महेंद्र हनुमंत नागवडे बाबुल सर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचा उपाध्यक्ष आहे. तर मला सांगायचं एवढंच आहे की आमचा 5,30,00,000चा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यामधून मंजूर झालेला रस्ता हा गणेगाव बाबुळसर ते गणेगाव हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्या ठिकाणी. आणि मला एवढंच सांगायचे की आम्ही 2 दिवसापूर्वी त्यांना ते रस्ता करताना सांगितलं होतं की हे काम तुमचं चाललेलं आहे, ते जरा चुकीचं काम चालू आहे, ते तुम्ही जरा व्यवस्थित करा. परंतु त्यांनी आमच्याकडं लक्ष न देता दुर्लक्ष केलं आणि जो 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे, म्हणजे जो चितोळे कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहेत ते काम पाहत आहेत तिथे, आणि 2.5 किलोमीटरचा ढमढरे म्हणून काम पाहत आहेत. तर ढमढऱ्यांचं काम हे चांगल्या प्रतीचं चालू आहे, ते काम त्यांचं झालेलं आहे. परंतु जे चितोळ्यांनी काम केलेलं आहे ते काम असं ऊच खाली म्हणजे असं त्याची लेवल कुठल्याही प्रकारची नाही. म्हणजे 1 किलोमीटरला 1 कोटीचा निधी तिथं उपलब्ध आहे, परंतु त्या 1 कोटीच्या निधीप्रमाणे अजिबात असा रस्ता चालू नाही. कमीत कमी बाबा त्याची लेवल असावा. परत आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला आम्हाला त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना माहिती दिली की बाबा ही जी आम्हाला पाहणी करायची. तर चितोळ्यांना आम्ही फोन केला की आम्ही चितोळ्यांना फोन केला असता, आम्ही चितोळ्यांनी फोन नाही उचलला. नंतर मग आम्हाला असं लक्षात आलं की त्यांचे मॅनेजर मच्छिंद्र चितोळे हे ते काम पाहत आहे. नंतर त्यांना फोन केला तर त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता काम चालू केलं. आणि त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला त्याची दर्जा दाखवायचा आहे अधिकारी लोकांना, तरी पण त्यांनी आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी काम चालू केलं. पर्यायाने मला सुनील डमढरे यांनी फोन केला. तर सुनील डमढरे यांनी फोन केला की बाबा ते काम चालू केलं आणि काम अतिशय निकृष्ट होत आहे. तर मी त्याला फोन केला, त्यांना चितोळ्यांना फोन केल्यानंतर चितोळ्यांना सांगितलं की तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मला अधिकाऱ्यांना त्याची चौकशी केल्यानंतरच तुम्ही ते काम पूर्ण चालू करा. परंतु त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. सरपंचांनी म्हणजे माझी मिसेस दीपाली नागोडे सरपंच आहेत, त्यांनी देखील त्यांना फोन केला होता की बाबा तुम्ही काम करू नका, आम्हाला त्याची पूर्ण चौकशी होऊ द्या, त्यानंतर तुम्ही त्याची क्वालिटी तपासल्यानंतर काम चालू करा. परंतु कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे लक्ष न देता त्यांनी डायरेक्ट त्याची बाबा त्यांनी जी चूक केलेली आहे, म्हणजे कामाची चुकीचं केलेलं आहे, त्याची डोळझाक करून त्याची वरचीवर पॉलिश करण्यासाठी त्यांनी लगेच शेवटचा थर डांबरीकरणाचा चालू केला. परंतु सुनील डमढरेने सांगितल्यानंतर सरपंचांनी फोन केला आणि मी स्वतः त्यांना फोन केला आणि ते काम चालू असलेले त्वरित थांबवले आणि त्यांना सांगितले ज्यावेळेस हे काम पूर्णपणे अधिकारी लोक तपासतील आणि त्यानंतर तुम्ही ते काम चालू करा. त्या पद्धतीने आम्ही ते काम आता या ठिकाणी थांबवलेलं आहे. तरी आम्हाला अपेक्षा आहे की बाबा हे काम आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने करून घेऊ. त्यानंतर मग आम्ही माऊली आबा आमदार आमचे त्यांना कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी देखील त्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी तिथं जाण्यासाठी सांगितलं आणि अशा पद्धतीने त्या रस्त्याचं काम आम्हाला म्हणजे निकृष्ट असल्यामुळं त्याची गुणवत्ता तपासून पुन्हा एकदा करायचं आहे. त्याला आम्हाला माऊली आबांना देखील चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यांनी देखील त्या अधिकाऱ्यांना फोन करून चांगलं झापलेलं आहे आणि हा रस्ता नक्कीच आम्ही आता त्यांच्याकडून चांगला करून घेऊ अशी या ठिकाणी अपेक्षा आलेलो आहोत. त्या गावाच्या मध्यभागी आपण उपस्थित आहोत. या गावाचं जे अंतर आहे गणेगाव ते बाबसर जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतर आहेत आणि ह्या अंतरामध्ये 2 कॉन्ट्रॅक्टची योजना होती रस्ता बनवण्यासाठी. आपल्याला माहीतच आहे की मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत जवळजवळ 5 कोटी ते 37 लाख रुपये मंजूर या रस्त्यासाठी त्यांना सांगितल्यानंतर बी त्यांनी काम चालू ठेवलं आणि हा रस्ता एवढा खराब केलेला आहे. तर तुमचं काय म्हणणं की हा रस्ता जो बनवलेला आहे की गव्हर्नमेंटच्या जे एस्टिमेट असतं त्याप्रमाणे बनवलेला आहे का? नाही, एकदम निकृष्ट दर्जाचा रोड झालेला आहे हा. तरी ह्याविषयी आमचं असं म्हणणं आहे सर्व ग्रामस्थांचं की कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ती कारवाई व्हावी. सर आणि गणेगाव हा रस्ताचा मार्ग प्रलंबित होता. तत्कालीन पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, दौंडचे आमदार आदरणीय राहुलदादा कुल, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय प्रदीपदादा कंद, खरं तर यांच्या सर्व मान्यवर मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सगळ्या ग्रामस्थांना हा रस्ता मंजूर करण्यामध्ये यश आलं. या रस्त्याची एकूण 5,33,00,000 रुपये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याला मंजुरी आली. काही तांत्रिक अडचणींमुळं थर आहे हा 20 mm थर असणं आवश्यक आहे. परंतु याची जाडी जर पाहिली आपण तर साधारणतः 1 ते 1.5 mm वर याची जाडी दिसून येत नाही. आपण जर हाताने जरी पाहिलं तर लगेच या ठिकाणी खडी आपल्याला समोर दिसते. वास्तविक पाहता खडीच्या वरती 20 mm हा जो कच आणि त्याचं पॉलिश आहे त्याचा लेअर असणं आवश्यक आहे. म्हणजे इतका निकृष्ट दर्जा
म्हणजे त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे की आपण कशा पद्धतीचं काम करतोय. खरं तर हा सामान्य शेतकऱ्यांच्या वापरासाठी, त्यांचा शेतमालासाठी, विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी शाळेत जाण्यासाठी आणि विशेषतः आजूबाजूला आपण पाहिलं तर एकदम निकडीची गरज असणारा खरं तर हा रस्ता आहे. परंतु या चांगल्या निधीचं खरं तर एकदम दुरुपयोग हा शितोळे कन्स्ट्रक्शन आणि त्यांची कंपनी यांच्याकडून झालेला दिसतोय. खरं तर मी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केलेल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी उद्या किंवा परवा या ठिकाणी भेट देऊन, पण पहिली मागणी तर आमची हा रस्त्याचं काम बंद करा, त्यानुसार त्यांनी आता ते काम स्थगित ठेवलेलं आहे. परंतु दुसरी मागणी की हा रस्ता दुरुस्त करण्याच्या ऐवजी हा रस्ता परत नव्यानेच झाला पाहिजे, अशी ग्रामस्थांची सर्व या ठिकाणी मागणी आहे. आणि तशा सूचना आणि त्याप्रमाणे ते आता काम बंद आहेत. जेव्हा ते दर्जा अधिकारी लोक चेक करतील तेव्हाच ते काम पुन्हा सुरू होईल, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. RJ News 27 मराठी.